नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 त्याचबरोबर गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण राज्यसेवा आणि गट ब आणि गट क पूर्व परीक्षांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत, ज्यांच्या मार्फत आपण येणाऱ्या परीक्षेसाठी सराव करत आहोत. तर मित्रांनो, या सिरीज आपण का पाहतोय? कारण जर तुम्ही 2023चा पेपर देताना 2022 किंवा 2021च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असत्या, तर तुम्हाला नक्की समजलं असतं की त्यातील काही प्रश्न IAS आलेले आहेत, तर काही प्रश्न त्यामधील मुद्द्यांवर आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास कराल तर तुम्हाला नक्कीच त्यातून फायदा होईल. तुम्हाला त्यातून 10 ते 15 मार्क नक्की मिळून जातील. त्यामुळे जर तुम्ही देखील 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षांसाठी तयारी करत आहात, तर तुम्ही PYQचा अभ्यास करा आणि त्यासाठी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पूर्ण पाहत जा. त्याचबरोबर जर तुम्हाला याच प्रकारे PYQ पाहायचे असतील आणि त्यांचं स्पष्टीकरण आणि त्यांचं विश्लेषण पाहायचं असेल, तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. आज आपण 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपरमधील भाग 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 100 असतील. प्रश्न क्रमांक 51, ट्रिटियमचा अनुक्रमांक टिंबटिंब आहे. मित्रांनो, ट्रिटियम हे मूलद्रव्य आहे का? तर मित्रांनो, ट्रिटियम हे मूलद्रव्य आहे. ते हायड्रोजनचं आयसोटोप आहे, म्हणजे हायड्रोजनचं एक दुसरं रूप आहे, ज्याला हायड्रोजन 3 असं देखील म्हटलं जातं. आणि मित्रांनो, हायड्रोजनचा अनुक्रमांक आहे तो त्याचा अनुक्रमांक असणार आहे, म्हणून हायड्रोजनचा अनुक्रमांक किती आपल्याला माहित आहे? 1 आहे. म्हणून याचं उत्तर देखील काय असेल? पर्याय क्रमांक 4 1. ट्रिटियमचा अनुक्रमांक आहे 1 आणि अणुवस्तुमानांक आहे 3. प्रश्न क्रमांक 52, पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. तर मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणाचे किती भाग पडतात? 5 भाग पडतात. त्या 5 भागांपैकी सर्वात खालचा भाग असतो ट्रोपोस्फिअर, ज्याची उंची सरासरी 12 किलोमीटर इतकी असते. तर मित्रांनो, या भागामध्ये हवेचा सुमारे 70% भाग असतो, म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 ट्रोपोस्फिअर. तर मित्रांनो, ट्रोपोस्फिअरची उंची किती आहे? 12 किलोमीटर. तिथून पुढे 12 किलोमीटर ते 50 किलोमीटर स्ट्रॅटोस्फिअर असतो. त्यानंतर तिथून पुढे 50 किलोमीटर ते 80 किलोमीटर मेसोस्फिअर असतो आणि त्याच्यानंतर 80 किलोमीटर ते 700 किलोमीटर या दरम्यान थर्मोस्फिअर असतो. आणि सर्वात बाहेरील आवरण असतं एक्झोस्फिअर, जे 700 किलोमीटर ते 10,000 किलोमीटरच्या दरम्यान असतं. तर मित्रांनो, त्याच्या बाहेरील भागाला आउटर स्पेस म्हटलं जातं किंवा अंतराळ म्हटलं जातं किंवा अवकाश म्हटलं जातं. तर मित्रांनो, आपण पाहिले या ठिकाणी हवेचा सुमारे 70% भाग आहे तो ट्रोपोस्फिअर मध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आणखी एक प्रश्न असतो की जे पृथ्वीचे जे उपग्रह आहेत ते पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या थरामध्ये असतात? तर मित्रांनो, पृथ्वीचे बहुतांश उपग्रह आहेत ते एक्झोस्फिअर मध्ये, म्हणजेच 700 ते 10,000 किलोमीटरच्या दरम्यान असतात. हा प्रश्न देखील मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 53, दिलेल्या संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील उदाहरणार्थ विमुक्त जोडी, विमुक्त जोडी, बंधित जोडी, बंधित जोडी व विमुक्त जोडी, बंधित जोडी विद्युतस्थिती प्रतिकर्षण कसे कमी होते? ज्या ठिकाणी विमुक्त जोडी असते त्या ठिकाणी प्रतिकर्षण असतं ते सर्वाधिक असतं. त्यानंतर विमुक्त जोडी आणि बंधित जोडी यांच्यामधील प्रतिकर्षण असतं ते कमी असतं आणि सर्वात कमी कोणाचं असतं? तर बंधित जोडी आणि बंधित जोडी मधील. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 विजो विजो, विजो बंजो आणि बंजो बंजो. म्हणजे विमुक्त जोडी विमुक्त जोडी याच्यापेक्षा कमी असेल विमुक्त जोडी बंधित जोडी आणि त्याच्यापेक्षा कमी असेल बंधित जोडी बंधित जोडी. प्रश्न क्रमांक 54, टिंबटिंब यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. मित्रांनो, या ठिकाणी पहा, हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि आयोडीनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी 250 ग्रॅम आयोडीन, 45 ग्रॅम पाणी, 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड आणि 10 ग्रॅम हायड्रोजन वायू यांमधील सगळ्यात जास्त रेणू कोणामध्ये असतील असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा वजन दिलेलं असेल तेव्हा आपण त्याची काय करायला लागेल? मोलॅरिटी काढायला लागेल, म्हणजेच मोल काढायला लागेल. आणि मोल काढल्यानंतर त्यानंतर त्याच्यावरून रेणुभार किंवा रेणूंची संख्या काढायला लागेल. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण आयोडीनचं करून पाहू आणि त्यानुसार इतर ह्याचं तुम्ही करायचं आहे. तर या ठिकाणी आयोडीनचं कसं होईल? या ठिकाणी आयोडीनची व्हॅल्यू किती दिलेली आहे? या ठिकाणी 127 आणि आयोडीन स्फटिक असल्यामुळे त्या ठिकाणी काय असेल? I2 असेल. ठीक आहे. मग मित्रांनो, आयोडीन मध्ये किती मोल असतील या ठिकाणी? तर या ठिकाणी 250. किती ग्रॅम आहे? 250 ग्रॅम भागिले 127 गुणिले 2.
म्हणजेच किती येईल 250 भागिले 254 बरोबर किती येतं 0.98 येतं. मग मित्रांनो या ठिकाणी काय आलं आयोडीनची मोलॅरिटी आली किंवा त्याच्यातील मोलची संख्या आली. मग आता आपण मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे 0.98 ला कितीला 0.98 ला 6.023 इंटू 10⁻23 ने गुणायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला काय मिळेल तर आयोडीनच्या रेणूची संख्या मिळेल. मग मित्रांनो हे सोडवल्यानंतर किती मिळेल आपल्याला 5.92 गुणिले 10⁻23. याप्रमाणे आपल्याला इतर धातूंचं इतर गोष्टींचं करायला लागेल आणि त्यानुसार सर्वाधिक येईल हायड्रोजनचं. हायड्रोजनचं किती येतं 10 ग्रॅम हायड्रोजन मध्ये पहा 10 भागिले 2 किती आलं 5. 5 मोलॅरिटी आली मित्रांनो याची म्हणजे 5 मोल आले हायड्रोजनचे 5 मोल गुणिले 6.023 गुणिले 10⁻23. तर मित्रांनो याची व्हॅल्यू किती होईल याची व्हॅल्यू येते 30.115 गुणिले 10⁻23 म्हणजे सर्वाधिक असेल ही म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो सोडवता नाही आलं तर प्रश्न सोडवू शकता परंतु या ठिकाणी आपल्याला कळालंय की काय करायला लागेल सुरुवातीला या सर्वांमधील वजनानुसार त्याची मोलॅरिटी म्हणजे मोलची संख्या काढायला लागेल आणि त्यानुसार त्याला 6.023 गुणिले 10⁻23 म्हणजेच 10⁻23 घात यानं गुणायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल त्या सर्व व्हॅल्यूमध्ये कंपॅरिझन करायला लागेल. प्रश्न क्रमांक 55 V2O7 मध्ये V ची ऑक्सिडीकरण स्थिती ही टिंबटिंब आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा V म्हणजे व्हॅनेडियम O म्हणजे ऑक्सिजन. मग या ठिकाणी V ची ऑक्सिडीकरण अवस्था आहे ते आपण किती मानू X मानू ठीक आहे आणि ऑक्सिजनचा ऑक्सिजनांक किती आहे किंवा ऑक्सिडीकरण स्थिती किती आहे -2 आहे आणि या ठिकाणी किती ऑक्सिजन आहेत 7 ऑक्सिजन आहेत. मग या ठिकाणी आपण काय करूया 2x अधिक 7 गुणिले -2 बरोबर -4 येते. यानुसार आपल्याला मित्रांनो x ची किंमत काढायला लागेल 2x आहे या ठिकाणी. मग आता आपण या ठिकाणी 7 दुणे 14 म्हणजे 2x वजा 14 बरोबर -4. मग x बरोबर किती असणार आहे 2x बरोबर 14 वजा 4. 14 इकडून इकडे आल्यानंतर काय झालं वजाचा अधिक झालं म्हणजे या ठिकाणी 2x बरोबर 10 असेल. मग x बरोबर किती तर ह्या 2 10 ला भागलं किती येईल x बरोबर 5 येईल. म्हणजेच या ठिकाणी V2 ची किंवा व्हॅनेडियम ची ऑक्सिडीकरण स्थिती किती आहे 5 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 56 संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल. असं खालीलपैकी कोणी म्हटले आहे मित्रांनो मार्गदर्शक तत्वांबद्दल हे उद्गार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रश्न क्रमांक 57 भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. मित्रांनो त्यांचा पदावधी निश्चित आहे का भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 अन्वये कॅगची म्हणजे भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाते आणि त्यामध्ये त्यांचा कार्यकाल दिलेला आहे तो किती आहे 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षे. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान चुकलेलं आहे कारण राष्ट्रपतींची मर्जी नाही तर ते 6 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात म्हणजे विधान ए चुकीचं आहे. बी पहा ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात. मित्रांनो हे बरोबर आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके अधिकार असतात आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्या सेवेची अटी शर्ती असतात. तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धती देखील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखी आहे. म्हणून या ठिकाणी ते देखील बरोबर आहे. बी बरोबर आहे. सी पहा ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ घेतात. मित्रांनो सी चुकलेला या ठिकाणी पहा
ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या समोर शपथ घेऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी सी चुकलेला आहे. डी पहा, फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. मित्रांनो, त्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर महाभियोग चालवला पाहिजे, म्हणजेच त्यांच्यावर संसदेमध्ये कारवाई झाली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय चौकशी गरजेची आहे का नाहीये. म्हणजे या ठिकाणी डी देखील चुकलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 फक्त बी बरोबर आहे. बाकी इतर 3 विधानं चुकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या? मित्रांनो, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 मध्ये करण्यात आली होती आणि त्यावेळी त्याच्या पहिल्या अध्यक्ष बनल्या होत्या जयंती पटनायक. म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिला आहे? मित्रांनो, एखाद्या राज्याच्या विधानसभेने एक ठराव मंजूर केला तर त्या ठिकाणी विधान परिषदेची स्थापना केली जाऊ शकते किंवा ती बरखास्त केली जाऊ शकते आणि अशी तरतूद आहे राज्यघटनेच्या कलम 169 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो, भारतामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. प्रश्न क्रमांक 60, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती कायद्याचे किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या कोणत्याही विषयावर किंवा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात आणि अशी तरतूद आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 मध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. परंतु मित्रांनो, हा सल्ला मानायचा की नाही हे संपूर्णपणे राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. हा सल्ला बंधनकारक असू शकत नाही, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 61, 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? ए, अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची किंवा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद आहे ती 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली होती. म्हणजे ए चुकलेला आहे. पहा. बी पहा, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारात परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला. मित्रांनो, बी बरोबर आहे. मंत्रिमंडळाने जो सल्ला दिला आहे तो राष्ट्रपतीवर बंधनकारक होता. तो परत पाठवण्याचा अधिकार 1978च्या घटनादुरुस्तीने देण्यात आला. म्हणजे बी बरोबर आहे. सी पहा, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. मित्रांनो, या ठिकाणी पहा, अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 मधील जे अधिकार आहेत ते किंवा त्या अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार राष्ट्रपती निलंबित करू शकत नाहीत अशी तरतूद करण्यात आली होती. म्हणजे सी बरोबर आहे. डी पहा, राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले. मित्रांनो, या ठिकाणी 42व्या घटनादुरुस्तीने 1976 सालीच राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले होते आणि ते विषय होते शिक्षण, जंगले, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय वगळता सर्व न्यायालयांचे न्याय प्रशासन, घटना आणि संघटना. हे 5 विषय 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने राज्यसूचीतून समवर्ती सूचीत हलवण्यात आले होते. म्हणजे या ठिकाणी फक्त बी आणि सी बरोबर आहे, तर ए आणि डी चुकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 फक्त बी आणि सी ही विधाने योग्य आहेत किंवा या तरतुदी करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 62, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, वर दिलेल्या समित्यांपैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती आणि महिला सबलीकरण समिती या दोन्ही समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. म्हणजे या ठिकाणी फक्त ए आणि बी मध्ये समावेश असतो. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 फक्त ए आणि बी. प्रश्न क्रमांक 63, राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे? मित्रांनो, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग हा 1978 ला स्थापन करण्यात आलेला होता. परंतु स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 338 अन्वये 19 फेब्रुवारी 2004 ला स्थापन करण्यात आलेला होता. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 कलम 338.
तर मित्रांनो, या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि 3 सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 64. 13 डिसेंबर 1946 रोजी टिंबटिंब यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. मित्रांनो, उद्दिष्टांचा ठराव म्हटले की कोण येतं? पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 13 डिसेंबर 1946. प्रश्न क्रमांक 65. खालील विधाने विचारात घ्या. ए. विभागीय खटल्यासह म्हणजेच डिपार्टमेंटल प्रोसिडिंगसह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी फक्त एक शब्द चुकलेला आहे, विभागीय खटल्यासह. मित्रांनो, विभागीय म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग सोडता इतर सर्व खटल्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही अशी तरतूद आहे. म्हणजे या ठिकाणी विधान एक चुकलेलं आहे. या ठिकाणी विभागीय खटला हा शब्द नसायला हवा होता. बी पहा, स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू होते. मित्रांनो, या ठिकाणी पहा, स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू होते का? तर होते. मग बी बरोबर आहे. सी पहा, स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण आहे ते फक्त फौजदारी खटल्यांमध्ये लागू होते, परंतु दिवाणी खटल्यामध्ये हे लागू होत. म्हणून या ठिकाणी विधान सी देखील चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, फक्त विधान 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 66. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. ए. राज्यघटनेतील अनुच्छेद 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, विधान ए बरोबर आहे. 371 ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी आहेत. बी पहा, नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही. मित्रांनो, विधान 2 देखील बरोबर आहे. जोपर्यंत नागालँडची विधानसभा यासंबंधी निर्णय देत नाही तोपर्यंत संसदेचा कोणताही कायदा नागालँडमध्ये लागू होत नाही. म्हणजे या ठिकाणी बी देखील बरोबर आहे. सी पहा, ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. मित्रांनो, ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे का? नाहीये. सर्वात मागासलेला जिल्हा आहे आणि या ठिकाणी विकास करता यावा म्हणून प्रादेशिक परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी विधान सी चुकलेलं आहे, परंतु विधान ए आणि बी बरोबर आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1, फक्त ए आणि बी बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? मित्रांनो, पंचशील तत्व म्हणजे कोणती होती? तर या ठिकाणी भारताचे जे परराष्ट्र धोरण होतं किंवा परकीय धोरण होतं, यामध्ये भारताने स्वीकारलेली जी पद्धत होती त्या पद्धतीसंबंधी हे पंचशील धोरण होते. तर मित्रांनो, यामध्ये कोणती कोणती होती? परस्पर देशाच्या प्रादेशिक अखंडतेला व राजकीय सार्वभौमत्वाला मान्यता देणे पहिलं होतं. दुसरं होतं कोणीही कोणावर आक्रमण न करणे. तिसरं होतं एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणं. चौथं होतं एकमेकांच्या विषयी संभाव बाळगणं व परस्परांच्या हिताची जपणूक करणं. आणि पाचवं होतं शांततामय सहअस्तित्व. मग या ठिकाणी पहा, एकमेकांच्या प्रादेशिक अखंड आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे हे बरोबर आहे. 2 पहा, परस्परांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करणे हे देखील आपण पाहिलं. आणि 5वं होतं शांततापूर्ण सहअस्तित्व, म्हणजे 3 देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, कारण वरीलपैकी 3ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची पंचशील तत्व होती. आणि इतर 2 कोणते आहेत मग राहिलेली? कोणीही कोणावर आक्रमण न करणे आणि एकमेकांविषयी संभाव बाळगणे व परस्परांच्या हिताची जपणूक करणे. प्रश्न क्रमांक 68. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. ए. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. मित्रांनो, विधान ए बरोबर आहे. 2011च्या 97व्या घटनादुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेला होता. बी पहा, अनुच्छेद 19(1) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. हे देखील बरोबर आहे. आणि सी पहा, लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला. मित्रांनो, सी देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, 3ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 69. संघ राज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अनुच्छेद 311 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो, या ठिकाणी चुकीचं विधान ओळखायचं आहे, लक्षात ठेवा.
तर पहिलं पहा, अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. मित्रांनो बरोबर आहे, हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. लष्करी कायदे वेगळे राहतील. 2 पहा, अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणात आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळा सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत. मित्रांनो हे देखील बरोबर आहे. 3 पहा, अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी नागरी कर्मचाऱ्यांना लागू आहेत, अस्थायी कर्मचाऱ्यांना नाहीत. मित्रांनो या सर्व स्थायी आणि अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू आहेत. म्हणजे या ठिकाणी विधान 3 चुकलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर या ठिकाणी चौथं विधान पहा, शासकीय सेवकांच्या सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणे नसते. म्हणून अनुच्छेद 311 तील संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. मित्रांनो या ठिकाणी निलंबनाचा समावेश होतो का, नाही होत. म्हणजे या ठिकाणी पर्याय विधान 4 देखील बरोबर आहे. म्हणजे विधान 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 70, खालील विधाने विचारात घ्या. ए, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. मित्रांनो लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची निवड असते ती लोकसभेच्या अध्यक्षाकडून केली जाते, लोकसभा सदस्यांमधून नाही, किंवा सदस्य स्वतः करत नाहीत. म्हणजे या ठिकाणी ए चुकलेला आहे. बी पहा, जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. मित्रांनो जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष उपस्थित नसतील तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी बसू शकतं, ठीक आहे. परंतु जेव्हा मित्रांनो पद रिक्त असेल त्यावेळी नवीन अध्यक्षांची किंवा उपाध्यक्षांची नियुक्ती करायला लागेल, कोणताही व्यक्ती त्यांची जागा घेऊ शकणार नाही. म्हणजे विधान बी देखील चुकलेलं आहे. विधान सी पहा, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्य पार पाडली जातात. मित्रांनो जेव्हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती अनुपस्थित असतील, अनुपस्थिती असेल तर काय करेल, सभागृह त्यांच्यापैकी एकाची काय करेल, अध्यक्ष म्हणून नियुक्ती करेल. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपती दिलेला आहे, हे चुकलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल, विधान सी देखील चुकलेलं आहे आणि आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. सर्व विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 71, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. ए, क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन या देशाचा भाग होता. मित्रांनो बरोबर आहे, क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेन देशाचा भाग होता आणि 2014 मध्ये त्याला रशियानं जिंकलं. म्हणजे या ठिकाणी बी देखील बरोबर आहे. सी पहा, नाटो या संघटनेत 30 देशांचा सहभाग आहे. मित्रांनो नाटो या संघटनेची स्थापना ही 4 एप्रिल 1949 ला करण्यात आली होती आणि यामध्ये सध्या 30 सदस्य देश आहेत. त्यापैकी 30वा देश कोणता आहे, तर मॅसिडोनिया आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत, हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 72, JNU चे भूतपूर्व कुलगुरू ममिदारा जगदीश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मित्रांनो JNU चे भूतपूर्व कुलगुरू जे की 2016 ते 2022 या कालावधीमध्ये JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे कुलपती होते, त्यांची UGCच्या म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या अध्यक्षपदी 4 फेब्रुवारी 2022 ला नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 UGC. प्रश्न क्रमांक 73, टाइम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली आहे. मित्रांनो टाइम्सचे जे पुरस्कार आहेत ते 1917 ला दिले जातात. त्या अगोदर टाइम्स पर्सन ऑफ द इयर न म्हणता टाइम्स मॅन ऑफ द इयर आणि टाइम्स वुमेन ऑफ द इयर या प्रकारे पुरस्कार दिला जात होता. 1999 पासून टाइम्स पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो आणि 2021 साली हा पुरस्कार इलॉन मस्क यांना देण्यात आलेला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो 2022 ला व्लादिमीर झेलेन्स्की जे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना आणि द स्पिरिट ऑफ युक्रेन यांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आलेला होता. तर 2022 ला हा पुरस्कार टायलर स्विफ्ट या गायिकेला देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 74, जानेवारी 2022 मध्ये आर नागस्वामी यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. मित्रांनो आर नागस्वामी हे तमिळनाडूच्या पुरातत्व खात्याचे किंवा पुरातत्व विभागाचे निर्देशक होते. म्हणजे या ठिकाणी त्याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, तर पुरातत्व शास्त्राशी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 75, कोणत्या देशाने हॉसॉंग-12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. मित्रांनो हॉसॉंग-12 हे क्षेपणास्त्र उत्तर कोरिया या देशाने बनवलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. याची सर्वात पहिली यशस्वी चाचणी ही 2017 साली करण्यात आली होती.
प्रश्न क्रमांक 76, याझदी गटाविषयी पुढील विधानामधून अयोग्य विधान शोधून काढा. 1. इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायांपैकी एक आहेत. हे बरोबर आहे मित्रांनो. 2. सिनीझर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. हे देखील बरोबर आहे. 3. या प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उस्मायात शेख यांनी केली असे म्हटले जाते. हे देखील बरोबर आहे. तर डी पहा किंवा 4 पहा, या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारली आहेत, त्यामुळे इस्लामी दहशतवादी संघटनांकडून याझदींवर हल्ले होत असतात. मित्रांनो, या ठिकाणी हे विधान चुकलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, हे विधान अयोग्य आहे. तर मित्रांनो, त्यांच्यावर हल्ले का केले जातात? तर मित्रांनो, याझदी मुस्लिम आहेत, ते मेलेक ताऊसची उपासना करतात, जो मोराचं रूप धारण करतो. तर मोराच्या देवदूताला मुस्लिम लोक काय म्हणतात? राक्षस म्हणतात किंवा लुसिफर म्हणतात. तर मित्रांनो, यामुळेच मुस्लिम लोक याझदींना काय म्हणतात? भूत उपासक म्हणतात. त्यामुळेच इस्लामी दहशतवादी संघटना याझदींवर हल्ले करत असतात. प्रश्न क्रमांक 77, 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे? मित्रांनो, क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? तर हे एक आभासी चलन आहे, जे फक्त ऑनलाईनच चालतं. तर मित्रांनो, याच्यावर 2022च्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी याच्यावर 30% अधिक कर किंवा अधिक उपकर लावण्याची घोषणा केली आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 78, कोणत्या रेसिंग ड्रायव्हरने मार्च 2022 मध्ये झालेली सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली? मित्रांनो, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्सची सुरुवात ही 2021 ला झाली होती. 2021 ला पहिली स्पर्धा झाली. तर मित्रांनो, 2021 ला ही स्पर्धा लुईस हॅमिल्टन याने जिंकली होती. तर 2022 ला मॅक्स वर्स्टपेन याने जिंकली होती, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, 2023 ची ही स्पर्धा सर्जिओ पेरेज याने जिंकलेली आहे. लक्षात ठेवा, सर्जिओ पेरेज. प्रश्न क्रमांक 79, पुलवामा क्षेत्राविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? मित्रांनो, पुलवामा हा जम्मू काश्मीर मधील एक भाग आहे किंवा एक जिल्हा आहे. तर या भागाला काश्मीरचे तांदळाचे भांडार असे म्हणतात. बरोबर आहे. वेशू आणि झेलम नदी पुलवामामधून वाहतात. हे देखील बरोबर आहे. तर अहरवाल धबधबा आणि अवंतेश्वर मंदिर ही पुलवामामधील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रे आहेत. मित्रांनो, अहरवाल धबधबा आणि अवंतेश्वर मंदिर हे पुलवामामध्ये आहेत का? तर आहेत, म्हणजे या ठिकाणी सी देखील बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? अयोग्य विधान कोणते आहेत? तर कोणतेही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 80, योग्य पर्याय निवडा. ए. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लिंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार दुर्घटनेत निधन झाले. मित्रांनो, विधान ए बरोबर आहे. बी पहा, लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लिंडोर यांनी कांस्य पदक मिळवले होते. मित्रांनो, लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये डिओन लिंडोर यांनी कांस्य पदक मिळवले होते. त्याचबरोबर 2015 मध्ये बीजिंग मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप देखील मिळवली होती, म्हणजे या ठिकाणी विधान बी देखील बरोबर आहे. सी पहा, डिओन लिंडर हे बुद्धिबळपटू होते. मित्रांनो, डिओन लिंडर हे एक ॲथलीट होते, ते एक 400 मीटर धावपटू होते, म्हणजे या ठिकाणी तिसरे विधान किंवा विधान सी चुकलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? फक्त ए आणि बी बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81, कोणत्या राज्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला आपल्या सुवर्ण जयंती समारंभासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करारबद्ध केले आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 21 जानेवारी 1972 ला अरुणाचल प्रदेशची केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना करण्यात आली होती, आणि यालाच 2022 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली, म्हणजे सुवर्ण जयंती पूर्ण झाली, आणि या निमित्तच अरुणाचल प्रदेशने संजय दत्त याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली होती, म्हणजे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 82, पुढीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कोणत्या विशेषीकृत संघटनेने तिच्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना स्थापना कधीची आहे? 1919. 2019 ला याची 100 वर्षे पूर्ण झाली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. अन्न आणि शेती संघटना FAO याची स्थापना आहे मित्रांनो 1945 ची. जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना आहे मित्रांनो 1948 ची, आणि आंतरराष्ट्रीय टपाल संघटना UPO ची स्थापना आहे 1874 ची. याला 149 वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 83, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. ए.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. मित्रांनो हे बरोबर आहे. मिलेना साल्विनी इटली. बी, त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी पॅरिसमध्ये सेंटर मंडप नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती. मित्रांनो बी देखील बरोबर आहे. सी, भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला होता. मित्रांनो 2021 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता का? हो होता. म्हणून या ठिकाणी वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 84, ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात कार्यरत असणारी पहिली भारतीय बँक कोणती? मित्रांनो जगाच्या कोपऱ्यात पोहोचलेली भारतातील एकच बँक आहे, तिचं नाव आहे SBI. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. याची स्थापना म्हणजे SBI ची स्थापना मित्रांनो 1921 मध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 85, भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढीलपैकी कोणत्या विषयाचा उल्लेख आहे? मित्रांनो भारतीय दंड संहितेचं कलम 377 काय सांगतं तर त्या कलमामध्ये समावेश आहे अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा, म्हणजेच समलैंगिकता किंवा प्राण्यांसोबत केलेले लैंगिक संबंध इत्यादी. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे कलम रद्द केलेलं आहे, परंतु हे पूर्णतः रद्द केलेलं नाहीये, तर फक्त समलैंगिकता हा मुद्दा याच्यातून काढून टाकण्यात आलेला आहे. आणि तरीही त्याच्यामध्ये परवानगीशिवाय केलेले समलैंगिक संबंध, त्याचबरोबर प्राण्यांसोबत ठेवलेले संबंध इत्यादी अजूनही त्या कलमामध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 86, राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? मित्रांनो ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेसची स्थापना कधी झाली किंवा याची पहिली परिषद भरवण्यात आली होती 1927 साली. त्या अगोदर कोल्हापूरमध्ये लोकसभा ही संस्था कार्यरत होती. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसला दुसरं एक नाव होतं, ते होतं प्रजामंडल किंवा लोकपरिषद. प्रश्न क्रमांक 87, पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. डॉक्टर सौ लॉरा डिसोजा, सुधाताई जोशी आणि हिरवे गुरुजी. मित्रांनो या 3 व्यक्ती आहेत त्या गोवा मुक्ती आंदोलनात संबंधित आहेत, तर साने गुरुजी हे त्याचे संबंधित नाहीत, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 88, 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? मित्रांनो 1957 साली स्थापन करण्यात आलेल्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा बनल्या होत्या दुर्गाबाई देशमुख. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो दुर्गाबाई देशमुख या राज्यघटनेच्या किंवा घटना समितीच्या अध्यक्षीय समितीमध्ये असणाऱ्या एकमेव महिला होत्या. प्रश्न क्रमांक 89, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? मित्रांनो या ठिकाणी पहा RD भंडारे, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रुपवते आणि बापूसाहेब राजभोज हे सर्व होते ते काँग्रेसचे सभासद होते. तर मित्रांनो यापैकी RD भंडारे, दादाभाऊ भोळे तर मित्रांनो यापैकी RD भंडारे, राजाभाऊ भोळे आणि दादासाहेब रुपवते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते, परंतु बापूसाहेब राजभोज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते का? नव्हते. म्हणजे या ठिकाणी ए, बी आणि सी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी काँग्रेस सभासद झाले होते, परंतु बापूसाहेब राजभोज हे आधीपासूनच काँग्रेसचे सदस्य होते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ABC हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 90, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेटा होत्या? मित्रांनो मुंबईमधील भेंडी बाजार आणि वडाळा या ठिकाणी मिठाच्या पेटा होत्या. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 91, सुरत येथे मानवधर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती? मित्रांनो सुरत येथे 22 जून 1844 ला कधी 1844 ला दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली, तर परमहंस मंडळीची स्थापना त्यांनी मुंबई येथे 1849 साली केली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तडखरकर. तर मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते जे आपण आज पाहतोय याच्या मागे पाहिले असतील किंवा इथून पुढे पाहणार आहोत ते प्रश्न आपण एकदा चेक करून पहा, कारण जे आपण इतिहासाची प्रश्नपत्रिका सिरीज घेतली होती ज्यामध्ये आपण सिलेबस कव्हर करत होतो त्या सिरीज मध्ये आपण हे सर्व प्रश्न आधीच पाहिलेले आहेत आणि तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात देखील आलेले होते. त्यामुळे त्याच प्रकारचे प्रश्न आणखी विचारले जाऊ शकतात, यामध्ये काही शंका नाही. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या चॅनलवर जायचं आहे आणि प्लेलिस्ट ओपन करायची आहे आणि प्लेलिस्ट मध्ये असलेली हिस्ट्री 2024 ची प्लेलिस्ट पाहून घ्यायची आहे, ज्यामध्ये आपण इतिहासाचे जवळजवळ 500 प्रश्न कव्हर केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 92, उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकीक-ए-हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला?
मित्रांनो, आपल्याला माहित असेल महमूद गझनी भारतामध्ये आलेला होता, त्यासोबत एक प्रवासी आलेला होता अल बरुनी किंवा अल बिरुनी. त्याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. याला दुसरं नाव काय आहे? भारताची चौकशी म्हणजे तहकीक ए हिंद. हा ग्रंथ कोण लिहिला? पर्याय क्रमांक 2 अल बिरुनी यांनी लिहिला. तर मित्रांनो, इब्न बतूताने एक ग्रंथ लिहिलेला, त्याचं नाव काय होतं? रिहला हे नाव होतं. प्रश्न क्रमांक 93, राजस्थानमध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? मित्रांनो, V.N. मिश्रा यांनी 1967 साली राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील कोठारी नदीजवळ बागोर नावाचं ठिकाण शोधलं, ज्या ठिकाणी मध्याश्मी युगाच्या खुणा सापडतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 94, महाजनपदे आणि राजा यांच्या जोड्या लावा. मित्रांनो, महाजनपदे एकूण किती होती? तर या ठिकाणी पहा, एकूण 16 महाजनपद होती. तर मित्रांनो, त्यांची नावं, त्यांची राजधानी आणि त्यांचे सध्याचा प्रदेश याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसे या ठिकाणी पहा, काशीचा राजा कोण होता? अश्वसेन होता. कोसलचा राजा कोण होता? प्रसेनजित होता. मगधचा राजा कोण होता? मगधला बिंबिसार आपल्याला सर्वांना माहित आहे. वत्सचा राजा उदयन होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर कसं असेल? 2 4 1 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 95, वी रा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला होता? मित्रांनो, या ठिकाणी पहा, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पाहायची गरज नाहीये. त्याचबरोबर हा प्रश्न देखील रद्द केलेला आहे. या ठिकाणी 1 पैसा दंड आकारला जात होता, परंतु या ठिकाणी 1 पैसा हा पर्यायच नाहीये. म्हणजे हे देखील चुकलेला आहे किंवा हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 97, 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? मित्रांनो, 18 जुलै 1947 ला ब्रिटिश पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मान्य केला होता. म्हणजे या ठिकाणी फक्त बी हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 98, भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली होती? मित्रांनो, या ठिकाणी पहा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी कानपूर या ठिकाणी केली होती. आणि कानपूर या दिल्ली ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फक्त डी. मित्रांनो, त्यांनी जे उठाव केले किंवा त्यांनी ज्या ठिकाणी विरोध केला ती ठिकाणं कोणती कोणती होती? तर मित्रांनो, ते ठिकाणं होती पंजाब, संयुक्त प्रांत, आग्रा, अवध, राजपुताना, बिहार आणि ओडिसा या ठिकाणी उठाव केलेले होते किंवा विरोध केलेला होता. प्रश्न क्रमांक 99, 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1757ची प्लासीची लढाई ही इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्यामध्ये झाली होती. आणि यामध्ये सिराज उद्दौलाचा वजीर होता मीर जाफर यानं इंग्रजांना साथ दिली होती. आणि त्यामुळेच इंग्रजांनी सिराज उद्दौलाला हरवून मीर जाफरला बंगालचा नवाब घोषित केलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल बंगाल. प्रश्न क्रमांक 100, इसवी सन 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? मित्रांनो, गुलाम घराणं याचे संबंधित व्यक्ती कोण होत्या? कुतुबुद्दीन ऐबक आणि इल्तुतमिश. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, मोहम्मद घोरी हा भारतामध्ये आलेला होता आणि स्वतःसोबत एक गुलाम आणलेला होता, त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. आणि मोहम्मद घोरीचा मृत्यू झाल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःला त्या ठिकाणी स्वतःचं राजघराणं स्थापन केलं, ज्याला त्यानं गुलाम वंश असं नाव दिलं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 फक्त सी हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, त्याच्यानंतर गादीवर येणाऱ्यापैकी इल्तुतमिश हा एक होता. त्याचबरोबर कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर आराम शहा, त्याच्यानंतर इल्तुतमिश, रुकनुद्दीन फिरोज शहा, रजिया सुलतान इत्यादी या गुलाम घराण्याचे राज्यकर्ते झाले. काय झालं होतं? मोहम्मद घोरी आला, त्याच्या मृत्यूनंतर त्याचा गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक यानं गुलाम वंशाची स्थापना केली. लक्षात ठेवा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 फक्त सी हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं तर 2022चा राज्यसेवेचा पेपर, यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्यांची उत्तर स्पष्टीकरणासह पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील प्रश्न समजले असतील आणि त्यांची माहिती देखील समजली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आणि मागील वर्षांचे PYQ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात
आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.